दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज। आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात 25,000 रुपये सोबत 21 आणि 24 रुपये वाटप सुरू होणार। सोबत मोठे गिफ्ट देखील जाहीर, तुम्हाला पण गिफ्ट मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो तयार रहा, आज मोठा निर्णय घेतला। प्रत्येक महिन्यात आज वाटप जे आहे ते सुरू झाले आहे। प्रत्यक्षात आज लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे वाटप सुरू। थेट पहिलं जे पैसे वाटप असणार आहे ते 2490 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात सुरू झालेला आहे। बघा दुसरा आहे 21 रुपये 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। सोबतच तुम्हाला 25,000 रुपयांचं अनुदान सुद्धा सुरू झालेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींना भांड्यांचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे। त्याचा अर्ज कसा करायचा आहे सांगतो, व्हिडिओ संपूर्ण पहा। आता नवीन अटी व नियम सुद्धा आलेले आहेत, काय आहेत आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यास सगळं माहिती मिळणार आहे। नवीन अटीमुळे काही जण अडचणीत येणार। 52 लाख महिलांना आज तिथं गायब होणार आहे त्यांची नावं। बघा नवीन नियम काय आहेत थोडक्यात सांगतोय, परत आपण पूर्ण काय त्याच्यावरती उपाय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पहिला आधार कार्डचा नियम आहे, दुसरा जो नियम आहे तो EKYCचा नियम आहे। आता फक्त तुम्हाला थोडक्यात सांगतोय, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानं तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे। तिसरा आहे 4 चाकीचा नियम, त्याच्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे आणि चांगले बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळं व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेअर करा। जर तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची बातमी, कारण आता 12 लाख रुपयापर्यंत टॅक्स नाहीच, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही। आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण नियम मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो आहे, जो एकदम भारी आणि आनंदाचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल जर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर। आता बघा एप्रिलचा हप्ता सुरू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा काही महत्त्वाच्या अपडेट्स आता आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। लाडक्या बहिणींना चेक डिपॉझिट झालेला आहे। आत्ताच झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, तुमचे भाऊ सोबत आहेत। लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू करू आजपासून, पुढे 4 ते 5 दिवस वाटप। रामनवमी त्या संदर्भात सुद्धा आता वाटप सुरू झालेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला मेसेज आता पाहायला मिळणार आहे। 3 प्रकारचे मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहेत। कोणते येणार आहेत ते मी तुम्हाला सांगतोय। बघा ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही किंवा मागचे हप्ते आले नव्हते, जानेवारी फेब्रुवारी मार्च, त्यांना ते सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। सोबतच एप्रिलचा हप्ता 2100 याचे 2 मेसेज वेगवेगळे येणार। गॅस सिलेंडरचा एक मेसेज, तिसरा मेसेज, हा 3 मेसेज सोबत लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी, आजपासून बहिणींना पैसे वितरण सुरू। बँकेमध्ये लाडक्या बहिणींची प्रचंड मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, सांगतो 1 मिनिटात सांगतो। बघा SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कोटक, ICICI, ॲक्सिस, बँक ऑफ महाराष्ट्र अशा महत्त्वाच्या जिल्ह्यासोबत पोस्टाच्या खात्यात पैसे। तर आज 16 जिल्ह्यांमध्ये वाटप, पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुढे जर आपण बघितलं तर धुळे, जालना, अमरावती, अजून जर आपण पुढे इकडे बघितलं थोडंसं तर नाशिक, धुळे असे महत्त्वाचे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। 4 नियमांबद्दल तुम्हाला मी आता सांगतोय, संपूर्ण पहा व्हिडिओ। आणि जे सगळ्यात महत्त्वाचा नियम होता तो तुम्हाला आता पहिल्यांदा सांगतोय। बघा लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, कुणाचाही तिथं प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्स करा की तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढत आहे किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड नाही आहे, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही रिप्लाय करा कमेंट्समध्ये। आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, बँक कोणते हे सुद्धा सांगा, मी तुम्हाला रिप्लाय करून सांगेन की तुम्हाला पैसे कधी येणार आहेत। सोबतच बघा आधार कार्डचा नियम कसा आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही आधार कार्ड अपडेट करणं असेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्या। त्याच्यावरची जन्मतारीख, स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर ती योग्य पद्धतीने तुम्हाला आधार सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला ती नीट करून घ्यायची आहे। दुसरी गोष्ट, तुमचं रेशन कार्डची EKYC झाली नसेल तर तुम्हाला ती करून घ्यायची आहे। कुठं करून घ्यायची, रेशन दुकानात जायचं किंवा अन्न पुरवठा विभागामध्ये जाऊन ते तुम्हाला नीट करून घ्यायची आहे। सोबत तुम्हाला उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयापर्यंत काढायचा आहे। कुठे काढायचा आहे, तलाठी कार्यालयात जाऊ शकता किंवा सेतूमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही काढू शकता।
त्यानंतरच तुमच्या मोबाईलवरती मेसेज हे खटाखट येत आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचं घर पाहिजे अशा लाडक्या बहिणींना घरसुद्धा वाटप आहे. सोबत 25,000 रुपयांचं अनुदान. ज्या लाडक्या बहिणींना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनी बघा भरपूर लाडक्या बहिणींनी लाडकी बहिणींचे पैसे वापरून व्यवसाय सुरू केले आणि स्वतः मोठे मोठे लाख रुपये कमवले. महिन्याला 20,000 50,000 रुपये तिथं कमवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे करू शकता. कसं करायचं असेल तर सांगतो व्हिडिओमध्ये कमेंट करा. आम्हालाही व्यवसाय करायचा आहे. बघा आजपासून लाडक्या बहिणींना ज्यांना घर पाहिजे त्यांना वाटप घराचे जे काय अनुदान आहे ते वाढलेलं आहे 50,000 रुपयांनी. आता 2.5 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. सोबत बघा आता अजित तटकरे यांनी काही महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला दिलेले आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता. खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1,500 सुद्धा ते पोचवण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता. त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार. 1,500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. आज 1,500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1,500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली. त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी. त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये. 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो. त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन. पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील. या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद
ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील। एक आरोप विरोधकांकडून असंही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे। इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो। उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही, आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं। परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल, त्याला स्वतंत्र तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो। त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे। मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे। याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे। प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता। हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो। त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही। धन्यवाद।